भिकार नाद लागलाय, भिकार. सगळ्यात भिकार नाद लागला म्हणजे मोबाईलचा. त्यांना कीर्तन कळानं, कथा कळानं, रामायण कळानं. आम्ही वर जीव काढायचा नाही, हलकट क्वालिटीचं नाही. विठाला संत तुकारामाच्या खाते तिलाच्या चरणाचा खात्यात अभंग 4092 काय भंग नामपर संतपर विनंतीपर. त्यातला आता कीर्तनाला घेतलेला अभंग संतपर आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा अभंगातला दुसरा मुद्दा तुकोबारायाने गाथा माणसासाठी का लिहिला. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. बिकॉज इट्स अन एव्हरीथिंग एज अ रिझन. विदाउट रिझन नो एनिथिंग इन द वर्ल्ड. जगातली कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडू शकत नाही. त्याला कारण आहे. इट्स अन एव्हरीथिंग एज अ रिझन. त्याला काय कारण आहे. तुकोबारायाने गाथा लिहिण्याचं माणसासाठी कारण काय. उत्तर, देवाने तुम्हाला ज्यासाठी खाली पाठवलं त्याने ते काम केलं पाहिजे. पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर काही उपकार नाही. गायकानं गायन केलं तर काही उपकार नाही. कीर्तनकाराने कीर्तन केलं तर काही उपकार नाही. तुम्हाला देवाने ज्यासाठी पाठवलंय ते काम तुम्ही केलंच पाहिजे. पखवाद्यानं पखवाद वाजवलंच पाहिजे. महाराजांनी कीर्तन केलंच पाहिजे. पैलवानानं व्यायाम केलाच पाहिजे. नोकरीवाल्याने पगारावर भागवलं पाहिजे. पगाराच्या वरच्या हाताला हातच लावायचा नाही. तो त्याचा धर्म आहे. 8व्या अध्यायात अशी हवी आहे. किंबहुना कृषी जिने गोदने वर्तून जियावे. शेतकऱ्यानं गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी. हा त्याचा धर्म आहे. आणि धर्म म्हणजे काय. काय धर्म म्हणजे बारीक ऐकायचं निर्बस. धर्म म्हणजे काय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन. धर्म म्हणजे काय. त्याचे एकच वाक्य आहे. प्रत्येक व्यक्तीनं ज्यासाठी खाली पाठवलंय ते काम प्रामाणिकपणे करणं हाच धर्म आहे. हाच धर्म आहे. ज्ञानोबारायाने 18व्या अध्यायात ओळख लिहिली. ऐसे पुससी वर्णधारी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. पण आपल्यासाठी 18व्या अध्यायात 880 नंबरची ओवी आहे. किंबहुना कृषी जिने गोदने वर्तून जियावे. गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी. हा त्याचा धर्म आहे. पहिलवानानं व्यायाम करणं धर्म आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं धर्म आहे. कीर्तनकारानं अभ्यास करणं धर्म आहे. पखवादानं रियाज करणं धर्म आहे. गायकानं प्रॅक्टिस करणं धर्म आहे. व्यापाऱ्याने काटाला झटका न मारता इस्टेट कमवणं हा धर्म आहे. तर फक्त त्यानं काट्याला झटका मारायचा नाही. पाणी न मारता कापूस शिकणं हा शेतकऱ्याचा धर्म आहे. तुम्हाला तुकाराम महाराज त्यासाठी धावेल. उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा. अवतार तुमा तेरा या करणे, अवतार तेरा या करने, अवतार तुमा तेरा या करने,
वर्षे प्रॅक्टिसच कुठं राहिली. 80% भजने हरिपाठ इसरले. 40% कीर्तनकारच हरिपाठ इसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं. आणि 40% माळकऱ्यांनी माळाच काढल्या. कोणीतरी झक मारली, अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. वांगे दिले सोडून हा ना अंडे काढल्या. कचा कचा माळा कुदली अंड्याव. बरं ते काढीत नव्हतं, ही खोडीची. काढा काढा तुम्ही गेलो आम्हाला कोण आहे, काढा काढा आम्ही कोणच्या गप्पा जागाव, काढा काढा. तुम्हाला माहित नाही का आपल्या सोनाला 3रा महिना आहे, काढा काढा. तुम्हाला नातू पाहिजे नाही का, काढली. आणि टीव्हीला पट्टी पाहिली, 5,000 मिळणार आहे, घातली. त्यामुळे हसत हसत जगायचं. कीर्तनाला सुरुवात करायची. फक्त पहिला तुम्ही आजारी आहे का नाही. मग कीर्तनाला सुरुवात करताना पहिला मुद्दा, तुम्ही मी थोडे तरी भाग्यवान आहेत की आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो. तुमच्याकडे माझ्याकडे थोडं फार पुण्य आहेच. आणि त्यातल्या त्यात आदिशक्ती मुक्ताबाईचा आपल्याला आशीर्वाद आहे. आणि आजचा योग असा आहे, आजचा योग असा आहे, मुक्ताबाईचा जन्मदिवस शुक्रवार आहे आणि त्या मातीत कीर्तन शुक्रवारीच आहे. निवृत्तीनाथाचा जन्म गुरुवारी आहे, आपलं सोमवारी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी आहे. सोपान काकाचा जन्म रविवारी आहे. मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आहे. निवृत्तीनाथाचा जन्म माघ मध्ये 1 आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म श्रावण मध्ये 8 आहे. सोपान काकाचा जन्म कार्तिक मध्ये 1 आहे. आणि मुक्ताबाईचा जन्म अश्विन शुद्ध 1 आहे. अश्विन शुद्ध 1. आणि मुक्ताबाई आहेच कोण, कोण आहे, तिचं नावच अगोदर आहे, आदिशक्ती. आणि तुम्ही ही जी माती आहे ना बसलेली माणसं महाराज, ही मातीच मुक्ताबाईच्या जयघोषाने पवित्र झालेली माती आहे. तुमच्या मुक्ताबाईच्या परिसरात बाहेरच्या माणसानं येऊन तुम्हाला ज्ञान सांगायची गरज नाही. तुम्ही ओरिजिनल ज्ञानी आहात. फक्त आता थोडे भांबावल्यावानी वागायला लागले तो भाग वेगळा. नाही तर ही जागाच मुळात ही जागाच मुळात संतांची आहे. आणि इथं असं आहे महाराज, ही जी माती आहे ना तुमची, या मातीचा कण जरी डोक्याला लावला तर डोकं शांत करण्याची ताकद आहे. फक्त त्याला डोकं पाहिजे. आता बऱ्याच वेळा काय झालं, मेंदू सगळ्यांना समान आहे, काहीच प्रश्न नाही. ब्रेन इज सेम, एव्हरी मॅन ब्रेन इज सेम, बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. मेंदू सगळ्यांचा समान आहे, पण मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी बोला जा वेगळी आहे. काहींनी शेवटपर्यंत मेंदू वापरला नाही, काहींनी इतका मेंदू वापरला येडे झाले, आणि काहींना शेवटी कळलं आपल्याला मेंदू आहे. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. मेंदू सगळ्यांचा समान आहे, पण त्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळे. प्रश्नपत्रिका एक आहे, पेपर एक आहे, तपासणारा एकच आहे, लिहायचा 2च तासात आहे, वेळ लिहायचा 2 तासात आहेत, मार्क 40 आहेत, प्रश्न 5 आहेत, प्रत्येक प्रश्नाला समान मार्क आहेत. 8 मार्काचे प्रश्न आहेत, 2 तासात लिहायचे आहेत, मार्क 40 आहे, त्यात पर्याय आहे, चूज द करेक्ट आन्सर आहे, मॅच द क्लॉज आहे, गिव्ह ए सेंटर आहे, तर सगळं आहे. पण एकाला 40 पैकी 40 आहे आणि एकाला 3च आहे. काहींना इस्टेट आहे, भेजा नाही, काहींना इतका भेजा खर्चायचं काम, काहींना तब्येत जास्त आहे, डोकं नाही, काहींना इतकं डोकं तब्येत नाही. आणि ज्याला तब्येत जास्त असते त्याला डोकं कमी असतंच. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतात त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तर इतके दरिद्री आहेत
का नात्या पण हसत नाही. पाया पडून सांगतो महाराज, आजच्या माणसाला पैशाची गरज नाही, आजच्या माणसाला समाधानाची गरज. आपलं कीर्तन म्हणजे कीर्तन नाही महाराज, ही एनर्जी आहे. एनर्जी बसलेला पॉवर येतो. खरं आहे, खरं आहे. एनर्जी आहे. आणि एनर्जी काय भानगड आहे हेच तर आपल्याला कळणार नाही. या मुक्ताबाई परिसराला मुक्ताबाईनं दिलेली एनर्जी आहे. मुक्ताबाईनं भजनाची दिलेली बोलत जा. पण एनर्जी म्हणजे काय? आम्ही काहीच करायचं ना मला, आम्ही फक्त शिकायचं. पदव्या भरपूर घ्यायच्या, फक्त पदव्या घ्यायच्या. पण सायन्स म्हणजे काय विचारत नाही. आमचे मेंदू कामच देत नाही. आम्ही फक्त PMA MPhil पदव्या घ्यायच्या. पदवी घेऊन प्रॉफिट काय? पण त्यात बेनिफिट बिहाइंड इट काय प्रॉफिट? काय रिटायर झाले परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काहींनी 10 लाख भरले तर 1,500 घेतात महिन्याला. म्हणजे आणि शिकला किती? MA. आणि बस मैं बोखंडी. अरे बाबा हे वाक्य लिहून घ्या. हे MA बी नाही. हे MA MPhil PhD DHM Com LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MA DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि FY आणि SY टेकन BTech आणि डिग्री इन डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC आणि UPSC नेट आणि सेटर फार्मसी नाही सिटी इन डिग्री इन डिप्लोमा MBA आणि BN हृदयरोग तज्ञ कोढघातज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्याला रोग गुप्त. आता वाक्य लिहून घ्या. वाक्य लिहून घ्या. ही दोन्ही मुलं पखोलातली तज्ञ आहेत, हे गायनातले तज्ञ आहेत. पण एक वाक्य नीट आहे का? सगळं जग तज्ञ आहे, पण कटेवरचा भगवंत सर्वज्ञ आहे. बाकीचं जग तज्ञ आहेत. काही माणसं भांडणं लावण्यात तज्ञ आहेत, काही माणसं गाव बिघडवण्यात तज्ञ आहेत, काही माणसं पिण्यात तज्ञ आहेत. इतके तज्ञ आहेत, नाहीच पायजमा खराब करत तज्ञ आहेत. काही माणसं जुगारीत तज्ञ आहेत, अख्खी इकली तरी जुगार खेळणार. पण 18 अध्यायातली शेवटची ओवी अशी आहे, हा सर्वज्ञतेचा ओलावा. म्हणजे आपण सगळे तज्ञ आहेत, पण देव बोलत जा, देव सर्वज्ञ आहे. फायनल झालं. हे MA जाऊ द्या, बायका मिळाल्या त्यांना काय रेंज गेली, काहींची रेंज. आणि बसलेली माणसं ध्यानात ठेवा, सगळ्या सुशिक्षितांना जर धर्म कळाला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला वृद्धाश्रम हा डाग लागला नसता. वृद्धाश्रम ही आपल्याकडची प्रगती नाहीये. लोकांना कौतुक वाटायला लागलं वृद्धाश्रम काढायचं म्हणजे पागलपणा झाला लोकांचा. वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही. काय मत आहे तुमचं? आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा म्हातारा नाही. ज्यांना अतिशय पेमेंट आहे भेजापेक्षा, भेजा कमी आणि आयोग मोठा आहे, त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहेत. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या मातीतून वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी आपण शिकल्याचा फायदा झाला. काय मत आहे तुमचं? हा विनोद नाहीये. अजून आमची शेतकऱ्याची बाई सासऱ्याला शिव्या देईल पण उपाशी झोपवणार नाही. शेतकऱ्याचा 8चा चहा 9ला होईल, 10चं जेवण 12ला होईल. संसार आहे त्याच्या मागं. म्हशीचं दूध काढलं पाहिजे, कापूस येतलाच पाहिजे, सोयाबीन केलीच पाहिजे. तो त्याचा धर्म आहे आणि तो करतोय. पण तो त्या तळा ठेवून आई वडिलांना उपाशी मारत नाही. कधी ध्यानात ठेवायचं. आणि ज्या दिवशी आणि वृद्धाश्रमात कोण आहेत? ज्यांना पैसे जास्त आहेत तेच आहेत का गरीब आहेत? तेच आहेत. ज्यांच्या पोरांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, आणि ज्यांची पोरं 5 वाजता बरमुडा घालून टॉमी संघ हिंडतात,
त्यांचेच वडील वृद्धाश्रमात आहे. एक वाक्य लिहून ठेवा. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती लखपती असा, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. पुन्हा ऐका, शेळीचं सड किती लोंबलं तरी ते कधी दूध देऊ शकत नाही. काशेतलं गुचिड किती चिटकलं तरी ते दूध पिऊ शकत नाही. गाळातला बेडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. आणि प्रेताला किती सजवलं ते उठून बसू शकत. तुमच्याकडे किती इस्टेट असू द्या, आई बापाच्या आशीर्वादाशिवाय संतांच्या कृपेशिवाय मोठे होऊ शकत नाही. उसाला किती लांब तुरा आला, काय फायद्याचा. उसाला किती लांब तुरा उसाला किती लांब तुरा आला, काय फायद्याचा. नपुसक पुरुष किती देखणा असला, त्याचा उपयोग काय. उसाला आलेला तुरा, नपुसक पुरुष आणि परमार्थ नसणारा माणूस सारखाच. वव्या इतके सुंदर आहे त्याला, वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, मालकाचे मन का चोरीचे. लाटणं मोडल पण वाकणार नाही. लाटणं मोडल पण वाकणार नाही. दगड शेवाळाल पण पाझरणार नाही. कीर्तनकार मरतील, जनता सुधारणार नाही. आणि कोणी डोकं लावायचं नाही. का त्याला 13व्या अध्यात त्याला 13व्या अध्यात होव्या. लाटणं जैसा न लवे आणि पाथरू न द्रवे. लाटणं मोडाल पण वाकणार नाही. मुंगे किती फिरू द्या, मुंगे किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडीत नाही. आणि मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. वैभव किती सुंदर आहे. मुंगे मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू ना तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही. तुम्ही संतांच्या आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. ज्या दिवशी वृद्धाश्रम बंद त्या दिवशी आपल्या पदवीचा फायदा. यावर आपलं मत काय. बोलत जायचं, बोलत. ज्याच्या घरात आईच्या गालावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात भगवंताबद्दल प्रेम आहे तो श्रीमंत आहे. पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचारानं श्रीमंत असतात असं नाही. 1.5 कोटीचे बंगले आहेत काहींचे, 30-30 लाखाचे बाथरूम आहेत. बाथरूम, स्विमिंग टँक, घरात आंघोळीला टँक बांधला हलकटाने, 9 बादल्या पाणी बसत आहे त्याच्यात. 9 पण पालथाव आहे, उतानाव आहे. पोट भिजलं का पाठ कोरडी राहती, पाठीकून पाडला का पोट कोरडं राहत. वाक्य लिहून ठेवा. वाक्य लिहून ठेवा. घरातलं बाथरूम केवढ्याचंही बांधा, शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच आहे. बाथरूम कोटीचं बांधा पण शेवटची आंघोळ मोकळ्या मैदानात आहे, ओट्यावर उघडा बम. आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे, मेल्यावर पाणी तापवायचं. आपल्याकडे माणूस मेला का मग दगडाची चूल करा, हंडा ठेवा, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. थोडं कडक होऊ द्या, कडक होऊ द्या थोडं. आता कोणच्यावर टाकायचंय कडक करा. कडक कोणच्यावर टाकायचंय. प्रेताव कोमटकर कोमटकर. आणि 1.5 महिना मारायच्या अगोदर त्याला आंघोळ नव्हती, पण मेल्यावर त्याला कडक पाणी आहे. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला मी सांगत होतो कीर्तनाला बोलत जा. आता गॅरंटी नाही उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. हेच होतं का नाही. क्षण भंगूर नाही बरे बसा वारी जावा थोडा मायाचा. क्षण भंगूर नाही बरे बसा वारी जावा थोडा मायाचा. की नसली गळा पडेल खासा पुरी उचार थोर वारी उरसा.
क्षणभंगुर नाही उठा साधू संत साधा जाईल हा नरदेह कैसा भगवत जन्म